नमस्कार. मी कुठे आहे सांगायचं गरज नाही मला. जगातील सगळ्यात उंच प्रतिमा इथे बनवली आणि या जागेत केवडिया या भागाचं पूर्ण अस्तित्वच बदलून टाकलं. पर्यटनाच्या दृष्टीने हे शहर उत्तम केलं आहे, अतिउत्तम केलं आहे असं म्हणेल मी. काही वर्षात उत्तम केलं आहे, तुर्तास उत्तम केलं आहे. पण जी कायापालट एका पर्यटनामुळे होऊ शकते, तेच बघा ना, असे कित्येक कित्येक जागा आहेत आपल्या महाराष्ट्रात का होईना, अशा खूप जागा आहेत ज्यांचं असं नूतनीकरण किंवा पर्यटनाचं आकर्षण केंद्रबिंदू म्हणून त्याला आपण बनवू शकतो. उदाहरण घ्यायचं असलं तर मी जिथून येतो ना, त्या अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुरजी तालुक्यातील शहानूर धरण म्हणून एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्याचं नाव आहे, ते धरण आहे तिथे. या सरदार सरोवर सारखे 27 दरवाजे तर त्या धरणाला नाहीत, पण त्याला 4 दरवाजे आहेत. आणि ज्या गोष्टीसाठी त्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आहे ना, की ज्याचं पाणी जेवढ्या उंचावरनं खाली येताना जेव्हा पाईपलाईनमधनं शुद्धीकरण होऊन नागरिकांच्या घरी जातं, त्यावेळेला ते डायरेक्ट त्यांच्या जे स्टोरेज टँक्स आहेत त्यामध्ये, पाण्याचा जो साठा आहे त्यामध्ये ऑटोमॅटिकली जातं, शिरतं. त्यामुळे त्याचं जे नाव आहे ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. पण तिथे असं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ज्याला म्हणू पर्यटन सृष्टीचं एक दिखावा बनावा आपण केलेला नाही. त्यामुळं ते आहे सध्या तरी थोडंसं मागे आहे, पण येईल एक दिवस, बघूयात. आशा आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा तिथले जे कार्यकर्ते आहेत ते त्यावर काम करतील.